जगभर महागलं मग भारतात पेट्रोल कधी महाग होणार हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय. कारण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका उडालाय. आफ्रिकेत 50%, अमेरिकेत 30%, तर युरोपमध्ये 20% इंधनाचे दर वाढलेत. आपल्याकडे मात्र पेट्रोलचे दर स्थिर आहेत आणि सरकारनं स्वतः झळ सोसत नागरिकांना महागाईपासून दूर ठेवलंय असं सरकारकडून सांगितलं जातं. टीव्हीवरही याच बातम्या आहेत, पण या सगळ्यांमध्ये काही प्रश्न आहेत. सरकारने पेट्रोल डिझेलवरील करात 10 रुपयांची कपात केली. मग तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्हाला पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त मिळतंय का? गावातल्या सरकारी पंपावर भाव तोच, पण मग नायरासारख्या खासगी पंपावर पेट्रोल अचानक 5 रुपये 30 पैशांनी का महाग झाले? टीव्हीवर सतत सांगितलं जातं की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यानं सरकारला आणि कंपन्यांना 1 लिटर मागे 24 रुपयांचा तोटा होतोय. पण खऱ्या अर्थशास्त्राचं गणित मांडलं तर हा तोटा खरोखर 24 रुपये आहे की फक्त 10 रुपये? आणि सर्वात मोठा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव पडलेले असताना सरकारने जो हजारो कोटींचा नफा कमवला तो कुठे गेला? मग सरकार इतकी झळ का सोचतंय? भारतात पेट्रोल डिझेल 30 एप्रिलला महाग होणार आहे असं का म्हटलं जातंय? चला तर मग या गुंतागुंतीच्या अर्थशास्त्राचा साध्या सोप्या शब्दात आपण उलगडा करू. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुमची मतं नक्की सांगा. काय चूक आहे, काय बरोबर सांगितलं तर व्हिडिओत काय बदल करायचे ते नक्की कळतील. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहता टीओडी मराठी. आपण 5 मुद्द्याच्या आधारे पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचे गणित सोडवणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा, कर कपातीचं पडद्यामागचं सत्य. आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात म्हणजेच एक्साईज ड्युटीमध्ये मोठी कपात केल्याची घोषणा केली. या निर्णयानुसार डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 10 रुपयावरून 0 करण्यात आलंय, तर पेट्रोलवरील हे शुल्क 13 रुपयावरून थेट 3 रुपयावर आणण्यात आलं. ही बातमी ऐकल्यावर तुम्हाला साहजिकच वाटत असेल की वा, किती भारी, आता उद्यापासून पेट्रोल 10 रुपये स्वस्त मिळेल. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही पंपावर गाडी घेऊन गेलात तेव्हा तोच जुना 100-103 रुपयाचा आकडा दिसला असेल. असं का घडलं? कारण सरकारने हा कर तुमच्या माझ्यासाठी कमी केलेलाच नाहीये. हा कर कमी झालाय तो पेट्रोल विकणाऱ्या तेल कंपन्यांसाठी, ऑइल मार्केटिंग कंपन्यांसाठी. कळालं नाही ना? आणखी थोडं सोपं करून सांगतो. समजा तुम्ही दररोज लालपरी म्हणजेच आपली एसटी बसनं तालुक्याला जाता. बसचं तिकीट 50 रुपये. आता डिझेल आणि गाड्यांचे सुटे भाग महागल्यामुळं एसटी महामंडळाला तोटा होऊ लागले. पण निवडणुका जवळ आल्यात म्हणून सरकार आदेश देतं की तिकीट वाढवू नका, प्रवाशांचा रोष नको, एसटीचा तोटा वाढत जातोय. मग सरकार काय करतं? एसटी महामंडळाला जो टोल टॅक्स किंवा रस्ता कर म्हणजे रोड टॅक्स भरावा लागतो त्यात मोठी सवलत देतं. यामुळे एसटी महामंडळाचा तोटा भरून निघतो. तुम्ही बसमध्ये चढून कंडक्टरकडून तिकीट काढता तेव्हा ते तुम्हाला 50 रुपयांनाच मिळतं. सरकारचा टॅक्स माफ झाला म्हणून तुमचं तिकीट 40 रुपये होत नाही. अगदी तसंच आता देशात पेट्रोल डिझेलच्या बाबतीत घडतंय. हा कर कपातीचा दिलासा तुम्हाला मला पेट्रोल स्वस्त करण्यासाठी नसून तो फक्त तेल कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी देण्यात आलाय. खासगी विरुद्ध सरकारी कंपन्यांचा खेळ. आता यातली दुसरी महत्वाची गोम समजून घ्या की आपल्या देशात पेट्रोलियम क्षेत्रात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या 3 सरकारी कंपन्यांचं वर्चस्व आहे. देशभरातील सुमारे 1,44,000 पेट्रोल पंपापैकी तब्बल 92,000 पंप या 3 कंपन्यांचे आहेत. या कंपन्या सरकारच्या इशाऱ्यावर चालतात. पण नायरा नावाची एक मोठी खासगी कंपनी जिचं देशभरात सुमारे 7,000 पंप आहेत. याच नायरा कंपनीनं मात्र पेट्रोलच्या दरात 5 रुपये 30 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 3 रुपयाची मोठी वाढ केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नायरानं भाव का वाढवले आणि सरकारी कंपन्या झळ का सोसत आहेत? याचं उत्तर आहे, सरकारी कंपन्यांनीही भाव वाढवले तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा थेट फटका बसू शकतो. त्यामुळेच त्या लगेच भाव वाढवत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर गुड कॉर्पोरेट सिटिझन्स म्हणजे चांगला नागरिक म्हणून वागण्याची जबरदस्ती असते. नायरासारख्या खासगी कंपन्यांवर असं कोणतेही बंधन नसतं आणि त्यांना सरकारकडून कोणतीही भरपाई मिळत नाही. त्यामुळे तेल महाग येतं तेव्हा ते थेट ग्राहकाकडूनच पैसा वसूल केला जातो. नायरा कंपनीने केलेली ही भाववाढ म्हणजे आपल्याला एक प्रकारचा धोक्याचा इशारा आहे. हा इशारा आतून पेट्रोल पुरवठ्याची व्यवस्था किती दबावाखाली आणि सरकारचं नियंत्रण नसतं तर आज पेट्रोलचे खरे भाव किती असते हेच सांगतं. खऱ्या तोट्याचं गणित. आता येतो सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. इथं तुम्हाला थोडं पेट्रोल डिझेलचं अर्थकारण समजून घ्यावं लागेल. सरकारकडून सांगितलं जातं की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे म्हणजेच क्रूड ऑइलचे भाव $120 पुढे गेलेत. त्यामुळे आपल्याला तेल कंपन्यांना पेट्रोल मागे चक्क 24 रुपये आणि डिझेल मागे 30 रुपयांचा मोठा तोटा होते. पण खरंच असं आहे का? काही टीव्ही चॅनल्स कडून युद्धामुळे कंपन्यांना कच्चे तेल प्रति बॅरल $145 ते $150 खरेदी करावं लागतं असं सांगितलं जातंय. पण हे पूर्ण सत्य नाही असं अर्थक्षेत्रातील घडामोडीचे अभ्यासक पत्रकार अनिंदू चक्रवर्ती यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते हे जुन्या मापदंडावर आधारित काल्पनिक दर आहेत. आपण रशियाकडून आणि युद्धापूर्वीच्या जुन्या करारानुसार जे तेल विकत घेतोय त्याचा खरा भाव आजही $85 ते $95च्या आसपासच आहे. काही तेल आपण $105-160 तातडीने विकत घेतो, पण सरासरी भाव कमीच आहे. एका बॅरलमध्ये सुमारे 159 लिटर कच्चं तेल असतं. रिफायनरीमध्ये यावर प्रक्रिया केल्यावर आकारमान वाढून ते सुमारे 170 लिटर पेट्रोल डिझेल तयार होतं. या खऱ्या भावाप्रमाणे हिशोब केला तर आजच्या घडीला 1 लिटर पेट्रोल तयार करण्याचा मूळ खर्च अंदाजे 55 रुपये येतो. त्यात रिफायनरी चालवण्याचा खर्च
₹3 आणि वाहतूक, साठवणूक आणि मार्केटिंगचा खर्च ₹6 मिळवला तर पेट्रोलचा एकूण उत्पादन खर्च ₹64 प्रति लिटर एवढाच होतो. आजपर्यंत या तेल कंपन्यांना ग्राहकाकडून पेट्रोल मागे ₹54 मिळत होते, म्हणजे ₹64 खर्च आणि ₹54 मिळकत. याचाच अर्थ त्याचा खरा तोटा ₹24 नसून बरोबर ₹10 प्रति लिटर एवढाच होता. आणि आता सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात नेमकी किती कपात केली? बरोबर ₹10. म्हणजे सरकारनं स्वतःच्या खिशातून कोणतीही मोठी खैरात वाटलेली नाही, फक्त कंपन्यांना ₹10 खरा तोटा भरून काढलाय. तेल कंपन्यांचं ₹24 नुकसान होतं ही बातमी निव्वळ धूळफेक आणि दिशाभूल करणारी, असं चक्रवर्ती सांगतात. जुन्या कमाईचा हिशोब तुम्हाला आठवत असेल की मे 2014 मध्ये कच्चं तेल $106 प्रति बॅरल होतं, तेव्हा आपल्याला पेट्रोल ₹71 मिळत होतं. गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव पार रसातळाला गेले होते, तेव्हा सरकारने तो फायदा तुम्हाला मला पेट्रोल स्वस्त करून दिला नाही. याच मुद्द्यावर ज्येष्ठ विश्लेषक TCI शरद राघवन यांनी सरकारला आरसा दाखवलाय. ते लिहितात, सध्या इंधनाचे दर न वाढवल्याबद्दल सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव पार रसातळाला गेले होते, तेव्हा त्यांनी इंधनाचे दर कमी केले असते तर हे कौतुक ठीक होतं. कच्च्या तेलाचे भाव कमी असताना तेल कंपन्यांना प्रचंड नफा कमवू दिला गेला असेल तर आता संकटाच्या काळात त्यांनी तोटा सहन करणं अगदी न्याय्य आहे. काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांच्या मते केंद्रातील मोदी सरकारने गेल्या 11.5 वर्षात चक्क 12 वेळा उत्पादन शुल्कात वाढ केली. यातून दररोज तब्बल ₹982 कोटी प्रचंड कमाई केली. कोरोना काळात तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 820% वाढवण्यात आलं होतं. आता सरकारने आपल्या जुन्या प्रचंड कमाईतून आता फक्त एक छोटासा हिस्सा या कंपन्यांना टॅक्स कपातीच्या रूपात परत केला. याला आता सरकार दिलासा म्हणत आहे. हा दिलासा वास्तवात नसून फक्त बातम्यांच्या मथळ्यामध्ये आहे. भारतात पेट्रोल कधी महाग होणार? सरकारने उत्पादन शुल्क कमी करून स्वतः तोटा सहन करणं ही तात्पुरती मलमपट्टी आहे, असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे. या मलमपट्टीचा उद्देश निव्वळ लोकांना दिलासा देणं हा नसून 5 राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 विधानसभांच्या मतदानाची प्रक्रिया 29 एप्रिलला संपेल. निवडणुकांच्या तोंडावर इंधनाचे दर वाढवून जनतेला नाराज करणं सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकारनं कर कपातीचा बफर वापरला, तो केवळ एक तात्पुरता उपाय आहे. याकडे जाणकारांनी लक्ष वेधले. थोडक्यात काय तर एकदा का निवडणुकांचं वारं शांत झालं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धाचं वातावरण कायम राहिलं तर स्थिर असलेले हे दर अचानक उसळी मारतील. नायरा कंपनीने केलेली भाववाढ ही भविष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल आहे. कंपन्यांना त्यांचं नफ्याचं प्रमाण पुन्हा सुरळीत करण्यासाठी भविष्यात दर वाढवावेच लागतील. तेव्हा सरकार आता आमच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही असं सांगेल. म्हणजेच महिनाभराने भारतात पेट्रोल डिझेल तर वाढू शकतात. तुम्हाला काय वाटतं? निवडणुकानंतर पेट्रोलचे भाव किती वाढतील? सरकार काही मार्ग काढेल का? या युद्धासाठी कोण जबाबदार आहे? अमेरिका, इस्रायल की इराण? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसंच व्हिडिओला लाईक करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.